माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर करूया सुरुवात. भाग 36 सुंदरकांड. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. सीताविनोनी करू लागली, कृपा करून आणखी एक दिवस येथे राहा. तुझ्या सानिध्यात माझ्या असह्य दुःखातून मला थोडासा दिलासा मिळेल. अरे रे, का मी माझ्या आशा पुन्हा कल्लोळित करीत आहे? अथांग महासागर ओलांडून जाणे वानरांना शक्य तरी आहे का? गरुड, वायू आणि तू सोडलास तर राम, लक्ष्मणामध्ये हे दैवी सामर्थ्य असेल असे मला वाटत नाही. हनुमाना, तू एकटाच माझी सुटका करण्यास समर्थ आहेस हे मी जाणते. तथापि तू रामांना कसे करून राक्षसांना मारायला मला वाचवायला सहाय्य कर. कारण त्यामुळे त्यांचे देदीप्यमान यश कीर्ती चिरंजीव राहील. हनुमान उत्तरला, सुग्रीवाच्या सैन्यातील सर्व वानर माझ्यासारखेच किंवा माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. ते नक्कीच सहजपणे लंकेला पोहोचू शकतील. मी सर्वसाधारण आहे, म्हणून मला तुताचे निरोप देण्यासाठी कार्य देण्यात आले. कृपा करून मनातले सर्व संदेह नेहमीकरिता काढून टाका. जर गरज पडलीस तर राम लक्ष्मणांना पाठीवर बसून मी महासागर ओलांडून आणेन. सीता म्हणाली, हे हनुमाना, मी तुला पुन्हा विनवणी करते की माझ्या सुटकेसाठी घाई करावी. अशा परिस्थितीत मी किती काळ तग धरू शकेल मला माहिती नाही. रामासाठी मी अधिक एक संदेश तुझ्याजवळ देते. रामांना आठवण करून दे की एकदा माझा साज शृंगार पिका झाल्यावर त्यांनी माझे गाल लाल खनिजाने रंगविले होते. हनुमानाने निघण्याची तयारी केली तशी आपल्या सुटकेसाठी घाई करायला सीता पुन्हा पुन्हा त्याला विनवणी करू लागली. हनुमानाने मग विचार केला, राक्षसांचे खरे सामर्थ्य आजमावल्याशिवाय माझी मोहीम पूर्णत्वाला जाणार नाही. म्हणून रावणाच्या विहाराचे ठिकाण असलेली अशोकवाटिका मी त्याचा क्रोध भडकवण्यासाठी उद्ध्वस्त करीन. जेव्हा राक्षसांचा राजा मला पकडण्यासाठी त्याचे सैन्य पाठवेल तेव्हा मी त्या सैन्याचा नाश करीन, रामाकडे परत जाईन. त्यानंतर हनुमानाने अशोक वृक्ष पाडायला उपटायला सुरुवात केली. त्याने तलाव ढवळून टाकले, टेकड्याच्या शिखरांचा चुरळा केला. संपूर्ण बाग अक्षरशः उजाड केल्यानंतर तो प्रवेशद्वाराजवळ जाऊन उभा राहिला. पक्ष्यांचे, प्राण्यांचे भयभीत आवाज, हनुमानाच्या थैमानामुळे उठलेला कोलाहल ऐकून राक्षसी खडबडून जाग्या झाल्या. प्रचंड शरीराचा विशाल हनुमान बागेच्या प्रवेशद्वाराजवळ उभा असलेला पाहून त्याचा भीतीने थरकाप उडाला. राक्षसी सीतेभोवती गोळा झाल्या, विचारू लागल्या, हा प्राणी कोण? तो आणि तू काय बोलत आहे? हनुमान कोण हे माहीत असल्याचे नाकारत सीता म्हणाली, तो कोणीतरी भयानक राक्षस असला पाहिजे. तुम्ही सर्व राक्षस आहात, त्यामुळे मला नव्हे तर तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती असली पाहिजे. त्यांचे प्रचंड भयावह रूप पाहून मी घाबरले होय. काही राक्षसी सीतेवर पहारा करीत थांबल्या. त्या उरलेल्यांनी जाऊन रावणाला सर्व हकीकत सांगितली. आपल्या राजापुढे आदराने झुकून त्यांनी सांगितले, एक प्रचंड शक्तिशाली वानर येथे आलेले आहे. सीतेशी बोलल्यानंतर त्याने ती राहते ती छोटीशी जागा सोडून संपूर्ण अशोक वाटिका उद्ध्वस्त केली. आम्ही सीतेला जेव्हा त्याच्याबद्दल विचारले तेव्हा ती त्याला ओळखत नसल्याचे सांगितले. रावण क्रोधित झाला. त्याने ताबडतोब ऐशोद्धार भयंकर राक्षसांना हनुमानाला पकडायला पाठवले. जेव्हा ते सैन्य आपले शस्त्रे उगारून पुढे सरसावले तेव्हा हनुमानाने आपले रूप अजून विस्तारित केले. आपल्या शक्तीचे हिंसकपणे असे तडाखे द्यायला सुरुवात केली. त्याचा स्फोटक आवाज संपूर्ण लंकेत प्रतिध्वनित होऊ लागला. हनुमानाने आव्हान दिले, मी भगवान रामाचा सेवक आहे. मला वाटले तर मी हजारो रावणाचा वध करू शकतो. हनुमानाने धमकावत गर्जना केली तेव्हा राक्षस भयभीत झाले. तरी ते चारी बाजूने त्यांच्यावर हल्ला करू लागले. हनुमानाने दरवाजाजवळ पडलेली लोखंडी सळई उचलली. हवेत उडत त्याने संपूर्ण राक्षस सैन्याला मारून टाकले. जे थोडेसे वाचले ते संपूर्ण विध्वंसाची माहिती रावणाला देण्यासाठी धावले. ही बातमी ऐकल्यावर रागाने रावणाचे डोळे गरगर फिरू लागले. त्याने जंबूमाली नावाच्या प्रहस्ताच्या अतिशय सामर्थ्यवान पुत्राला
हनुमानाबरोबर लढण्यासाठी पाठविले. दरम्यान हनुमानाने अशोक वाटिकेतील राक्षसांच्या कुलदेवतेच्या प्रचंड मंदिराचा उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. एका मोठ्या पर्वतासमोर असलेल्या त्या इमारतीवर चढता चढता त्याने आपल्या पंजाने तोडफोड करायला सुरुवात केली. त्या तोडफोडीचे आवाज संपूर्ण लंकेमध्ये प्रतिध्वनित झाले. त्यानंतर हनुमानाने गर्जना केली, राम लक्ष्मणाचा विजय असो. माझे नाव हनुमान. आता मी राक्षसांच्या समोर लंकेचा विनाश करणार आहे. हनुमानाच्या आवाजाने जरी त्याच्या हृदयात धडकी भरली तरी गाभाऱ्याच्या 100 राक्षसांनी आपली शस्त्रे उचलली. त्याला वेढा घातला. त्यामुळे क्रोधित झालेल्या हनुमानाने मंदिराचा एक स्तंभ मोडला आणि भयानक स्वरूप धारण करीत तो स्तंभ असा गरागरा फिरायला सुरुवात केली की तो स्तंभ इतर स्तंभावर आपटून त्यातून अग्नी निर्माण झाला. अशा तऱ्हेने हनुमानाने पेटत्या स्तंभाने रक्षकांचा विनाश केला. संपूर्ण मंदिर त्या ज्वालांनी वेढले गेले. हनुमान पुन्हा पुन्हा ओरडत होता, रामा लक्ष्मण वानराचा विजय असो. त्यानंतर जंबूमालीने गर्दभानी ओढल्या जाणाऱ्या रथात बसून प्रवेश केला. त्याच्या धनुष्याचा टणत्कार संपूर्ण आकाशात भीतीदायक कंपने निर्माण करीत होता. वेळ न दवडता जंबूमालीने हनुमानाच्या मुखावर एका बाणाने, हातावर 10 बाणाने आघात केला. संपूर्ण चेहरा रक्ताने भरलेल्या हनुमानाने संतापून एक प्रचंड खडक हाती घेतला. जबरदस्त वेगाने जंबूमालीच्या दिशेने भिरकावला. तथापि जंबूमालीने 10 बाणांनी त्याचे तुकडे तुकडे करून टाकले. नंतर हनुमानाने एक प्रचंड वृक्ष उपटला. तो गरागरा फिरवायला सुरुवात केली. तथापि त्याच्या हातातून तो वृक्ष सुटण्यापूर्वीच जंबूमालीने सहजपणे 4 बाणांनी त्यांचे तुकडे केले. नंतर त्या राक्षसाने 5 बाण सोडून हनुमानाच्या हाताचा वेध घेतला. 10 बाण भाल्याने त्याची छाती भेदली. हनुमान तरी अविचल राहिला. त्या महान वीर वानराने एका लोखंडी खांब उचलली. तो जोरात गरागरा फिरवीत जंबूमालीच्या छातीवर प्रहार केला. त्या खांबीचा आघात त्या राक्षसावर इतका जबरदस्त बसला की त्याचे मस्तक, पाय, रथ, गर्दभ एकमेकापासून वेगळे ओळखू येईनासे झाले. जंबूमालीच्या मृत्यूची वार्ता ऐकताच रावण अधिकच संतापला. त्याने त्याच्या मुख्यमंत्र्याच्या 7 पुत्रांना मोठ्या सैन्यासह हनुमानावर चालून जाण्याची आज्ञा केली. त्यानंतर ते राक्षस जेव्हा आपापल्या रथातून अशोक वाटिकेत आले तेव्हा त्यांना हनुमान बागेच्या कमानदार प्रवेशद्वाराशी उभा असलेला दिसला. त्याने ताबडतोब हनुमानावर प्रचंड बाणांचा वर्षाव केला, ज्यामुळे क्षणभर तो दिसेनासा झाला. तथापि त्यांचा भीषण हल्ला चुकविण्यासाठी हनुमानाने आकाशात उडी मारली. त्याने मोठ्याने गर्जना करीत जोरदार आक्रमण केले. काही क्षणातच आपल्या हाताने, पावलांनी त्याने असंख्य राक्षसांना ठार केले. इतरांना आपल्या नखांनी फाडून काढले. त्याची छाती, मांड्याखाली काही जण चिरडत गेले, तर काही नुसते हनुमानाच्या गर्जनेने घाबरून जाऊन मूर्छित होऊन जमिनीवर पडले. जेव्हा मुख्यमंत्र्यांचे 7ही पुत्र मरून पडले तेव्हा उरलेल्या योद्ध्यांनी घाबरून पलायन केले. हनुमान कमानीच्या दरवाजापाशी परतला. पुढच्या युद्धाची प्रतीक्षा करू लागला. मग रावणाने आपल्या 5 प्रमुख सेनापतींना प्रचंड सैन्यासह पाठविले व सांगितले, या हनुमानाला तुम्ही पकडून आणा, कारण हे काही साधेसुधे वानर नाही, तो कोणीतरी अतिशक्तिशाली प्राणी असला पाहिजे. त्यानंतर 4ही बाजूने राक्षसांचे सैन्य हनुमानावर तुटून पडले. दुर्धर नावाच्या सेनापतीने सोडलेल्या 5 बाणांनी हनुमानाच्या कपाळाचा वेध घेतला. त्यामुळे संतापलेल्या हनुमानाने अतिशय प्रचंड रूप धारण केले. त्याने आकाशात उडी घेतली. वीज पर्वतावर कोसळावी तसा तो दुर्धराच्या रथावर कोसळला. हनुमानाच्या प्रचंड शरीराच्या हादऱ्याने दुर्धराच्या रथाचा चक्काचूर झाला. तो त्याचे घोडे चिरडून मेले. आपल्या साथीदाराचा विनाश पाहून संतापलेले 2 सेनापती विरूपाक्ष आणि युपक्ष यांनी अचानक वेळेत उसळी मारली. हनुमानाच्या छातीवर आपल्या गदांचा प्रहार केला. अविचलित असलेल्या हनुमानाने खाली वाकून एक उंच झाड उपटले. त्या झाडाच्या दणक्याने 2 सेनापतींना यमसदनास पाठविले. उरलेले 2 सेनापती प्रघास, भास, कर्ण तेव्हा हनुमानासमोर आले. त्यांनी भला बाणाच्या साह्याने हनुमानाच्या शरीराचा असा वेध घेतला की त्यांचे संपूर्ण
शरीर रक्ताने माखले. संतापलेल्या हनुमानाने ताबडतोब पर्वत शिखर त्यावरील सर्व प्राणी मात्र वृक्षांचा तोडले. त्याने त्या दोघा राक्षसांचा लगदा केला. 5 सेनापतींना वाटेतून नाहीसे केल्यावर उरलेल्या सैन्याचा हनुमानाने विनाश केला. इतर मृत घोड्यांचा वापर करून त्याने घोड्यांना ठार केले. इतर मृत हत्तीचा वापर करून हत्तींना चिरडले. मृत योद्ध्यांना शस्त्रासारखे वापरून त्याने या योद्ध्यांना ठार केले आणि मोडलेल्या रथांना गरगर फिरवून रथांचा चक्कासूर केला. संपूर्ण मैदान छिन्न विछिन्न मृत शरीराने भरल्यावर हनुमान पुन्हा एकदा कमानीच्या दरवाजावर स्थिरावला. या संहाराबद्दल ऐकल्यानंतर रावणाने जवळच बसलेल्या आपल्या पुत्राकडे अक्षाकडे फक्त एक कटाक्ष टाकला. योद्धास उत्सुक असलेल्या त्या राजकुमाराने पित्याची इच्छा ओळखून उत्साहाने दरबारातील आपल्या आसनावर वरून उडी मारली. नंतर तो आकाशमार्गाने प्रवास करू शकणाऱ्या 8 घोडे जोडलेल्या आपल्या अद्भुत रथावर आरूढ झाला. त्याने अशोकवटिके जवळ येताच हनुमानावर बाणाचा वर्षाव करायला सुरुवात केली. तो जसा जवळ आला तसे एक भीषण द्वंद्व सुरू झाले, ज्यामुळे पृथ्वी कंपित होऊ लागली. सूर्याचे तेज मंदावले आणि वारा व्हायला थांबला. 3 बाण